नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील पाठ क्रमांक 9 कार्बनी संयुगे आपण अभ्यासतोय। याच्यामध्ये सुरुवातीला कार्बनी संयुगामधील बंध आपण अभ्यासलेला आहे। त्यानंतर त्याची व्याख्या अभ्यासलेली आहे। कार्बन एक आगळं वेगळं मूलद्रव्य आहे हे आपण अभ्यासलेलं आहे। त्यानंतर हायड्रोकार्बन म्हणजे काय त्याची व्याख्या अभ्यासलेली आहे। हायड्रोकार्बनचे प्रकार अभ्यासलेले आहेत आणि आज आपण रचना समघटकता हा घटक अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये इथं तुम्हाला ही दोन रचना सूत्रे दिसत आहेत पहा, हे एक आहे आणि हे एक आहे। अशी ही दोन रचना सूत्र आहेत। आता ही जी रचना सूत्र आहेत ही ब्युटेनचीच आहेत पहा, C4H10 C4H10 हे जे कार्बनी संयुग आहे या कार्बनी संयुगाची ही दोन रचना सूत्रे आहेत, बरोबर। तर हे संयुग एकच आहे, कोणता आहे? ब्युटेनच आहे। हा देखील ब्युटेनच आहे आणि हा देखील ब्युटेन आहे। या दोघांचंही रेणुसूत्र C4H10 आहे पहा, 1 2 3 4 H4 आहेत, इथं पण 1 2 3 4 H आहेत आणि C4 आहेत, 1 2 3 4 C आहेत, इथं पण 1 2 3 4 C आहेत आणि H किती आहेत? 10 आहेत पहा, इथंही H 10 आहेत आणि इथंही H 10च आहेत। म्हणजे ब्युटेनची ही दोन का आहेत? भिन्न रचना सूत्रे आहेत आणि या दोन्ही रचना सूत्रांचे रेणुसूत्र C4H10 असे एकच आहे पहा। आता त्याच्यावरून इथं याची व्याख्या दिलेली आहे पहा, समघटकता कशाला म्हणायचं? सम म्हणजे सारखे घटक असणारे, भिन्न रचना सूत्र असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, भिन्न रचना सूत्र असणारी ही संयुग आहेत आणि त्यांचं रचनासूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्या घटनेला रचना समघटकता असं म्हटलं जातं। आता इथं आपल्याला पहा, काही कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंची वलय तयार झालेली दिसतात। आता हे कार्बनी संयुगच आहे पहा आणि या कार्बनी संयुगामध्ये ही कार्बन अणूंची काय आहेत? वलय आहेत। वलय म्हणजे थोडक्यात वर्तुळ तयार झालेलं आहे। इथं पण कार्बन अणूंचं हे वर्तुळ तयार झालेलं आहे आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे पहा, सायक्लोहेक्झेन। हेक्झेन म्हणजे 6, सायकल म्हणजे चक्र, कार्बनच्या 6 अणूंचं चक्र, सायक्लोहेक्झेनचं हे वलय आहे पहा आणि या संयुगाचं रेणुसूत्र C6H12 असं आहे आणि त्यांच्या रचनासूत्रात 6 कार्बन अणूंचं वलय आहे। इथं आपल्याला हे दिसतंय। याच्या पुढं पहा, हे आहे बेन्झीन। हे बेन्झीनचं काय आहे? रचनासूत्र आहे। बेन्झीन हा वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे पहा। बेन्झीन कोणता आहे? तर बेन्झीन हा वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे। बेन्झीनच्या रचनेत 6 कार्बन अणूंच्या वलयात एकाड एक असे 3 दुहेरी बंध असतात पहा। इथं आपल्याला दिसतंय की बेन्झीन हा वलयांकित आहे, म्हणजे याचंही वर्तुळ तयार झालेलं आहे कार्बन अणूंचं आणि हा असंपृक्त हायड्रोकार्बन आहे। या बेन्झीनच्या रचनेत 6 कार्बन अणूंचं वलय आहे पहा, 1 2 3 4 5 6 हे 6 कार्बन अणूंचं वलय आहे आणि या 6 कार्बन अणूंच्या वलयात
एकाड एक पहा, इथं एकेरी बंध आहे, इथं दुहेरी बंध, एकेरी बंध दुहेरी बंध, एकेरी बंध दुहेरी बंध, असे एकाड एक असे 3 दुहेरी बंध असतात. हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग असं म्हणतात. आणि असा जो वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग असं म्हटलं जातं. त्यानंतर याच्या पुढचा घटक आहे पहा, क्रियात्मक गट, फंक्शनल ग्रुप. विषम अणूंमुळे किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या कार्बनी संयुगांना पहा एक प्रकारचा विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतो आणि म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढं आहे समजातीय श्रेणी पहा. सम म्हणजे सारखी, सारख्या जातीची एक श्रेणी म्हणजे सिरीज आहे पहा. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. तसेच लगतच्या 2 संयुगांमध्ये वरच्या व खालच्या एका CH2 गटाचा फरक असतो. अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात पहा. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन शृंखलाची लांबी वेगवेगळी असली तरी कार्बनी संयुगांमध्ये कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. तसेच लगतच्या 2 संयुगांमध्ये एका CH2 गटाचा फरक असतो. अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. याचं उदाहरण तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता. त्यानंतर ही जी काही समजातीय श्रेणी आहेत या समजातीय श्रेणीची काही वैशिष्ट्ये आहेत पहा. तर इथं 1 मध्ये चढत्या क्रमाने जाताना, समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना म्हणजे वरच्या क्रमाने जाताना एका मेथिलीन घटकाची भर पडते आणि रेणू वस्तुमान 14 U ने वाढते. कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते पहा. त्यानंतर समजातीय श्रेणीतील संयुगात समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते. म्हणजे समजातीय श्रेणीमधील जी काही संयुग आहेत त्या संयुगामध्ये समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असतं. त्यानंतर तिसरे जे वैशिष्ट्य आहे, समजातीय श्रेणीच्या सर्व संयुगांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असतं. म्हणजे समजातीय श्रेणीचे सर्व जी संयुग असतात त्या संयुगांसाठी एकच सामान्य सूत्र असतं. समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्कलनांक, द्रवणांक यासारख्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते. समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्कलनांक, द्रवणांक यासारख्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते. तर ही जी काही कार्बनी संयुग असतात पहा, या कार्बनी संयुगांचं नामकरण IUPAC या पद्धतीनं केलं जातं. कार्बनी संयुगाच्या IUPAC नावात 3 घटक असतात. जनक, प्रत्यय व उपसर्ग. त्याची मांडणी खालीलप्रमाणे असते पहा. जनक मध्यभागी असतो, त्यानंतर उपसर्ग असेल तर तो जनकाच्या अगोदर असतो आणि प्रत्यय असेल तर तो जनकानंतर असतो. संयुगाला IUPAC नाव देताना त्या संयुगांच्या जनक अल्केनचे नाव आधारभूत असते. जनक अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार केले जाते. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा. CH3CH2OH
हे कार्बनी संयुग आहे पहा, आणि या कार्बनी संयुगाला आपल्याला नाव द्यायचं आहे. तर त्यासाठी अगोदर त्याचं जनक नाव शोधावं लागेल. इथं कार्बन अणूंची संख्या 2 आहे, म्हणून जनक जो असणार आहे तो असणार आहे इथेन. याच्यामध्ये क्रियात्मक गट OH ऑल आहे, आणि मग जनक आणि प्रत्यय पहा इथं दिलेलं आहे. अगोदर जनक आणि नंतर प्रत्यय. जनक कोण आहे? इथेन, आणि प्रत्यय आहे ऑल. इथेनॉल म्हणजे इथेनॉल असं हे नाव तयार होतं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे पहा. तर इथं पाहायचं कार्बन अणूंची संख्या अगोदर मोजायची. 1 2 3 4 5 5 कार्बन अणू आहेत पहा. हे 5 कार्बन अणू असल्यामुळे जनकाचं नाव होईल पेंटेन. त्यानंतर याच्यामधला क्रियात्मक गट कोणता आहे तर OH अल्कोहोल आहे, ऑल. आणि त्यानंतर हा जो आहे याला नावं द्यायची. इथं दिलेलं पहा कार्बन अणूंना नावं 1 2 3 4 5 तशी इथं नाव द्यायची. इथं चुकलेलं आहे पहा खाली, इथं बरोबर आहे. इथं कार्बनला हा कार्बन इथं 1 नाव येईल, इथं 2, इथं 3 4 आणि 5. तर हा OH जो आहे तो दुसऱ्या कार्बनला जोडलेला आहे, त्यामुळं त्याचं जे नाव तयार होणार आहे इथं ग्राह्यांकन 2 दिलेलं आहे. कारण का 2 नंबरच्या कार्बनच्या अणूला OH म्हणजे अल्कोहोल जोडलेला आहे. मग जनक आणि प्रत्यय. जनक कोण आहे? पेंटेन. ग्राह्यांकन 2 आणि प्रत्यय ऑल. जनक पेंटेन, ग्राह्यांकन 2 आणि प्रत्यय ऑल, म्हणून IUPAC नाव पेंटेन 2 ऑल असं होईल. त्यानंतर पुढं कार्बनी संयुगांचे इथं आपल्याला काही गुणधर्म दिसत आहेत पहा. पहिला आहे ज्वलन. जेवढी पण कार्बनी संयुग आहेत ज्यांना आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो, त्यांचं हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि पाणी मिळतं पहा. या अभिक्रियेत मोठ्या प्रमाणात उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात. इथं उदाहरण दिले पहा, मिथेन. मिथेनचं ज्यावेळेस हवेमध्ये ज्वलन होतं त्यावेळेस इथं CO2 कार्बन डायऑक्साईड, पाणी, उष्णता आणि प्रकाश बाहेर पडला. त्यानंतर आहे इथेनॉल. इथेनॉलचं ज्यावेळेस हवेमध्ये ज्वलन होतं त्यावेळेस त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, उष्णता आणि प्रकाश मोठ्या प्रमाणावरती बाहेर फेकले जातात. त्यानंतर कार्बनी संयुगांचा दुसरा जो काही गुणधर्म आहे तो आहे ऑक्सिडीकरण. इथं दिलेलं आहे पहा. पोटॅशियम परमॅंगनेटच्या आम्लारीधर्मी द्रावणाने इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर होतं पहा. इथं दिलेलं आहे पहा, इथेनॉलाइज CH3CH2OH बरोबर. आणि याचं ऑक्सिडीकरण केलं जातं, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन काय केला जातो? मिसळला जातो. आणि इथेनॉलपासून इथेनॉइक ॲसिड CH3C दुहेरी बंध OH असं इथेनॉइक ॲसिड तयार होतं. म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये काय होतं? ऑक्सिजनचा स्वीकार केला जातो. त्यानंतर पुढची जी तिसरी अभिक्रिया आहे कार्बनी संयुगांची ती आहे समावेशन अभिक्रिया. इथं वनस्पतीजन्य तेलाची अभिक्रिया हायड्रोजन बरोबर होते पहा. आणि या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेल म्हणून उत्प्रेरक वापरलं जातं, PT किंवा Ni. आणि या अभिक्रियेत हायड्रोजनच्या समावेशनाचे संपृक्त संयुग वनस्पती तूप तयार केलं जातं. तर समावेशन अभिक्रिया म्हणजे काय केलं जातं त्याच्यामध्ये? तर समावेश केला जातो. तर हा जो समावेश आहे हा समावेश इथं दिलेले आहे पहा, पुस्तकामध्ये पण आपण पाहतोय. तर इथं समावेशन होतं या H2चं याच्यामध्ये हायड्रोजनचं, आणि असंपृक्त संयुगापासून संपृक्त संयुग तयार केलं जातं. त्यानंतर पुढची जी अभिक्रिया आहे ती आहे प्रतियोजन अभिक्रिया पहा.
आता ह्या अभिक्रियेमध्ये काय होतं पहा, जेव्हा रेणूंमधील एका प्रकारच्या अणूंची किंवा अणूंच्या गटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया, सबस्टिट्यूशन, म्हणजे त्याच्या जागेवर दुसरा कोणीतरी येणं. आता इथं पहा एक उदाहरण दिलेलं आहे पहा, क्लोरीन. या क्लोरीनची ज्यावेळेस मिथेन बरोबर अभिक्रिया, CH4 म्हणजे मिथेन, Cl2 म्हणजे क्लोरीन अभिक्रिया होते पहा, तर काय होतं या ठिकाणी हा जो क्लोरीन आहे, या क्लोरीनचा एक अणू इकडं येतो, म्हणजे इथं H इकडं जातो पहा, हा असा. इथं समावेशन कुणाचं झालं, Clचं झालं. इथं अधिक चिन्ह नाही पहा, इथं जरी दिसलं असलं तरी CH3Cl म्हणजे इथला एक Cl इथं आला आणि CH3 इथं, इथला H इकडं गेला. त्यानंतर CH3Cl सूर्यप्रकाशामध्ये अभिक्रिया होती पहा, CH2Cl2 अधिक HCl. त्यानंतर CH2Cl2 अधिक Cl2 सूर्यप्रकाश CHCl3HCl. म्हणजे इथं काय होतं तर प्रतियोजन अभिक्रिया होते, Cl इकडं Hच्या जागेवरती येतोय. आता इथेनॉल याचे काही गुणधर्म इथं दिलेले आहेत पहा. हे रंगहीन आहे, उत्कलनांक 78°C आहे, याला मद्यार्क असं म्हटलं जातं, पाण्यामध्ये विद्राव्य असतं, ते उदासीन असतं, चांगला द्रावक आहे, त्याचा उपयोग टिंक्चर, आयोडीन, खोकल्याचे मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बलवर्धकांमध्ये करतात. आता इथेनॉल याची सोडियम बरोबर जर अभिक्रिया झाली तर सोडियम इथॉक्साईड होतं पहा. सर्व अल्कोहोलांची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो. इथे दिसतोय आपल्याला H2 हायड्रोजन वायू बाहेर पडलेला आहे आणि सोडियमचे अल्कॉक्साईड क्षार तयार होतात पहा, म्हणजेच इथॉक्साईड. इथेनॉलची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू व सोडियम इथॉक्साईड ही उत्पादिते इथे तयार झालेली आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे निर्जलीकरण अभिक्रिया. निर म्हणजे नसणं, जल म्हणजे पाणी. इथेनॉल अतिरिक्त सहज सल्फ्युरिक ॲसिड बरोबर 170°C तापमानाला तापवले असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर निघून जातो व एथिन हे संपृक्त संयुग तयार होतं. तर यामध्ये काय होतं तर पाणी बाहेर जातं, पाण्याचा एक रेणू बाहेर निघून जातो आणि मग या इथेनॉलपासून एथिन हे असंपृक्त संयुग तयार होतं. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे अम्लारी बरोबर अभिक्रिया. कार्बनिक संयुगांच्या अभिक्रिया अभ्यासतोय पहा. एथेनॉइक ॲसिडची सोडियम हायड्रॉक्साईड या तीव्र अम्लारी बरोबर अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात पहा. हे आहे इथेनॉइक ॲसिड CH3COOH अधिक NaOH. हे आहे सोडियम हायड्रॉक्साईड अम्लारी. हे आहे ॲसिटिक ॲसिड, त्याला इथेनॉइक ॲसिड असंही म्हटलं जातं. ज्यावेळेस यांची अभिक्रिया होते त्यावेळी क्षार आणि पाणी तयार होतं. सोडियम इथेनॉइट CH3COONA हा सोडियम इथेनाइट हा क्षार व पाणी तयार होतं. इथेनॉइक ॲसिडची सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट या अम्लारीधर्मी क्षारांबरोबर अभिक्रिया होऊन सोडियम इथेनॉइट हा क्षार, पाणी व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात. इथेनॉइक ॲसिडची सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट या अम्लारींबरोबर अभिक्रिया, हे इथेनॉइक ॲसिड आहे पहा CH3COOH आणि हे आहे सोडियम कार्बोनेट आणि हे आहे सोडियम बायकार्बोनेट. या दोघांबरोबर जरी अभिक्रिया झाली तर काय तयार होतं, सोडियम इथेनाइट हा क्षार, त्यानंतर पाणी H2O आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. त्या पुढची जी अभिक्रिया आहे ती इष्टरीभवन अभिक्रिया.
आता इथेनॉइक ॲसिडची म्हणजे CH3COOH उत्प्रेरकाच्या सानिध्यात इथेनॉलची अभिक्रिया होते CH3CH2OH. पहा, हे आहे इथेनॉइक ॲसिड आणि हे आहे इथेनॉल. एथिल इथेनॉइट हा इस्टर तयार झाला. पहा इथं CH3COO CH2 CH3 अधिक H2O. आणि इस्टर हे गोड वासाचे पदार्थ आहेत. बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यात असलेल्या विशिष्ट इस्टरमुळे असतो. सुवासिक द्रव्य व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी इस्टरचा वापर केला जातो. पुढची जी अभिक्रिया आहे ती आहे साबणीकरण अभिक्रिया. पहा, इस्टर बरोबर सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काची अभिक्रिया केली असता सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काची अभिक्रिया केली. कुणाबरोबर? इस्टर बरोबर केली असता अल्कोहोल व सोडियम क्षाराच्या रूपात कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होतात. या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया म्हणतात. पहा, परीक्षेमध्ये विचारली जाईल. हे इस्टर आणि हे सोडियम हायड्रॉक्साईड या दोघांची जर अभिक्रिया केली तर सोडियम कार्बोक्झिलेट आणि अल्कोहोल तयार होतं. आणि ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला किंवा या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया म्हणतात. कारण मेदापासून साबण तयार करण्यासाठी ही अभिक्रिया वापरली जाते. मेद सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर तापवले असता साबण व ग्लिसरीन तयार होतात. तर या पुढचा जो घटक आहे तो आहे महारेणू व बहुवारिके. पहा, महारेणू नावच आहे. पहा, महारेणू लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी रेणूंना महारेणू असं म्हटलं जातं. आणि नैसर्गिक महारेणू पॉलिसॅक्राइड, प्रोटीन व न्यूक्लिक ॲसिड, रबर इत्यादी जे काही रेणू आहेत यांना महारेणू असं म्हटलं जातं. आणि मानवनिर्मित जे महारेणू आहेत त्याच्यामध्ये इलॅस्टोमर, प्लास्टिक व नायलॉन हे आहेत. या ठिकाणी आपल्याला इथं आता बहुवारिकांची व्याख्या दिलेली आहे. पहा, लहान घटकांच्या नियमित पुनरावृत्तीने तयार झालेल्या महारेणूला बहुवारिक म्हणतात. ज्या लहान घटकांच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो त्या लहान घटकाला एकवारिक म्हणायचं. पहा, म्हणजे ज्याच्यापासून बहुवारिक बनतं असा जो लहान घटक आहे याला एकवारिक म्हटलं जातं. ज्या अभिक्रियेने एकवारिक रेणूपासून बहुवारिक तयार होतो या अभिक्रियेला किंवा त्या अभिक्रियेला बहुवारिकीकरण म्हणतात. एथिलीन एकवारिक असून पॉलिइथिलीन बहुवारिक आहे. पहा, इथं त्याचं उदाहरण दिलेलं आहे. पहा, ही एकवारिक आहे, हे एथिलीन आहे, हे एथिलीन आहे, हे एथिलीन आहे. आणि यांच्यामध्ये हे जेव्हा जोडले जातात त्यावेळेस इथं बहुवारिकीकरण अभिक्रिया घडते आणि त्यापासून हे पॉलिइथिलीन नावाचा महारेणू तयार होतो. आता इथे विविध बहुवारिके आणि त्यांचे उपयोग दिले. पहा, पॉलिइथिलीन त्याचा उपयोग पिशव्या आणि खेळाडूंचे कपडे तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर इथं दुसरा आहे. पहा, पॉलिस्टायरीन याचा उपयोग थर्माकोलच्या वस्तू तयार करण्यासाठी. पॉलिव्हिनाइल क्लोराईड ज्याला आपण PVC म्हणतो ते पाईप पिशव्या तयार करण्यासाठी. पॉलिॲक्रिलो नायट्राइल गरम कपडे ब्लँकेट तयार करण्यासाठी. टेफ्लॉन निर्लेप भांडी. त्यानंतर पॉलीप्रोपिलोन इंजेक्शनची जी काही सिरीज, टेबल, खुर्च्या आहेत या तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. 2 किंवा अधिक एकवारिकापासून बनलेल्या बहुवारिकास सहबहुवारिके म्हणतात. पहा, 2 किंवा अधिक एकवारिकापासून बनलेल्या बहुवारिकास सहबहुवारिके म्हणतात. उदाहरणार्थ पेट म्हणजे पॉलिएथिलीन टरथॅलेट. बहुवारिकांच्या संरचना रेषीय असतात किंवा शाखीय व जालीय सुद्धा असतात. एकवारिकांचे स्वरूप व संरचनेचा प्रकार यानुसार बहुवारिकांना विविध प्रकारचे गुणधर्म प्राप्त होतात. आणि शेवटचा जो घटक आहे तो आहे नैसर्गिक बहुवारिके व त्यांचे आढळ. पॉलिसॅक्राइड
त्याचं जे एक वारिक आहे ते ग्लुकोज आहे, याचा आढळ स्टार्चमध्ये असतो. सेल्युलोज लाकूड म्हणजे वनस्पती पेशीभित्तीमध्ये सेल्युलोज असतं आपल्याला माहिती आहे. प्रथिन स्नायू, केस, विकर, अंडे, त्वचा याच्यामध्ये सापडतं. DNA प्राण्यांची गुणसूत्रे याच्यामध्ये, RNA वनस्पतींची गुणसूत्रे, रबराच्या झाडाचा चीक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समघटकता म्हणजे काय त्याची उदाहरणं पाहिली, त्यानंतर नामकरण पद्धत पाहिली, त्यानंतर कार्बनी संयुगांच्या ज्या वेगवेगळ्या अभिक्रिया आहेत त्या अभ्यासल्या, त्यानंतर एकवारिक बहुवारिक काय आहे ते अभ्यासलं, त्यानंतर महत्त्वाची जी काही कार्बनी संयुग आहेत त्याच्यामध्ये इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड हे आपण अभ्यासलेलं आहे. तुम्हाला जर काही शंका अडचणी असतील तर तुम्ही मला परत वर्गामध्ये विचारू शकता. या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करा.